मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास, आपली नाती जपू हा ठेवा ध्यास, पूजा करूया आणि रचूया सुगड्याची रास, एकमेकांवर ठेवूनी विश्वास, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला संक्रांती कशावर आली आहे व त्यासाठी कोणते नियम आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांत 2026 14 जानेवारी बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, ह्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवसही हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शुभ पुण्यकारक मानले जाते. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर चला मग बघूयात. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे, बुधवार 14 जानेवारी 2026ला ठीक 3 वाजेपासून 6 मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3 वाजून 6 मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे 6 वाजून 20 मिनिटांपर्यंतचा असणार आहे आणि हा 3 वाजून 6 मिनिटं ते 6 वाजून 20 मिनिटांपर्यंतचा पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान, धर्म, कर्म करू शकतात. हिंदू धर्मात संक्रांत ही देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. या वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेली अवस्थेत असून, तसेच वासाकरता जाईचे फूल तसेच ती पायस खीर भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार व नक्षत्र मंदाकिनी असून समुदायी मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारे नाश करणे वर्ज्य आहे. तसेच ह्या दिवशी मोठ्याचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक व शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. पण आपल्याला हिंदू धर्मामध्ये काही 4 ते 5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचे प्रतीक मानले जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरवा रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे
शास्त्रात सांगते. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस किंवा हिरव्या बांगड्या, हिरवी साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजते. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाच्या साड्या अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नेसले तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणत्याही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचे उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर आपल्याला सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगालाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. पुढचा आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. हा केशरी रंग त्याग आणि ज्ञानाची शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा धैर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घातली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर सर्वच स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्याला मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येते आणि मन सुद्धा आनंदी राहते. त्यामुळे गुलाबी रंगाचे वेगळेच असं काही महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकतात. हे झाले शुभ रंग आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगांचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे ह्या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगांची साड्यासुद्धा नेसू शकतात. तसेच ह्या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. ह्या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकतात. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितले जाते. म्हणजे ही पद्धत पूर्वीपासूनच चालत आली आहे. दरवर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसू नये किंवा घालू नये. बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामधील बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओवासायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा खूप शुभ आहे. सौभाग्यवतीचे प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपले सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढते असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत. आपण कसाऱ्याकडे गेलो असतो तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये 6 बांगड्या आणि एका हातामध्ये 7 बांगड्या घालायच्या. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकतात. आपण आपण ह्यावर्षी संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत 1,00,000ची एक बांगडी का होईना पण तुम्ही नक्की हिरव्या काचेच्या बांगड्या घालायचा प्रयत्न. अन्यही साधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या बांगड्या, हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच त्या हातामधून काढून टाका. आता सगळ्यात मना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, त्या कारणाने हळदी कुंकू लावावे का? हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तो आपल्याला संक्रांतीच्या दिवशी लावायचा नाही. हळद लावली तर काही हरकत नाही. फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे. कारण देवी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र हे वर्ज्य करायचे आहे. हळद लावली तरी चालेल, कारण हळदी कुंकवाचा हा मान असतो. त्यामुळे हळदी कुंकू हे करायचं आहे आणि हळद ही लावायची आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती आणि हे नियम नक्की पाळा. तर चला, आजचा व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.